आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महत्त्वाची बातमी, मनोज जरांगेंची शांतता रॅली आज पुण्यामध्ये असणार आहे। पुण्यातील सारसबाग परिसरातून रॅलीला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। दरम्यान शांतता रॅलीमुळे पुण्यातील वाहतुकीमध्ये आज बदल करण्यात आले। पुणे शहरातील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद असतील। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जो सुरू आहे, त्याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज जी शांतता रॅली पार पडणार आहे ती पुणे शहरात पार पडणार आहे आणि त्याची तयारी सकल मराठा समाजाकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात जी आहे ती केलेली पाहायला मिळते। खरं तर सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा त्यानंतर जी जनजागृती आणि भव्य शांतता रॅली जी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेली आहे, त्या भव्य रॅलीचं आयोजन आणि जनजागृती रॅलीचं आयोजन आज पुणे शहरात करण्यात आलेलं आहे। आणि पुण्यातील याच सारसबाग परिसरातून खरं तर जरांगे पाटील यांच्या या शांतता रॅलीला बरोबर 11 वाजता जी आहे ती सुरुवात होणार आहे। आणि ही तयारी खरं तर पुणे जिल्हा सकल मराठा समाजाकडून ही सगळी तयारी या शहरभरात करण्यात आलेली आहे। मोठे झेंडे आणि बॅनरबाजी जी आहे ती सकल मराठा समाजाकडून पुणे शहरात आज करण्यात आलेली आहे। इथूनच याच सारसबाग परिसरात असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिराचं दर्शन घेऊन पुण्यातील शांतता रॅली जी आहे, जनजागृती रॅली, त्या रॅलीला सुरुवात होणार आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात भगवे झेंडे आणि मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची बॅनरबाजी जी आहे ती सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन तुषार नावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे।